नमस्कार, मी गणेश परब। आज मी इला असं हिरलोक शाळेत शिवाजी विद्यालय हिरलोक, तर यामध्ये आपण शैक्षणिक आठवडा साजरा करत होता। तर त्यामध्ये कौशल्य दिनानिमित्त गावठी बाजार हे शाळेमध्ये भरलेलो असा। तर आपण बघू शकता की माझ्या पाठीमागे पूर्णपणे विद्यार्थ्यांची गर्दी आपल्याला दिसता। यामधून विद्यार्थ्यांचा कौशल्य कसं वाढू शकतं, देवाणघेवाण किंवा मार्केटिंग यामध्ये जास्त करून शिक्षक वृंद सगळ्यांनी भर दिलेलो असा। तर आता आपण बघूया की कोणकोणते प्रकारचे त्यांच्याकडे भाज्या असतात, कोंबड्या असतात। 2020 त्याच्या अनुषंगाने आज यावर्षी 4था वर्धापन दिन आणि त्या 4था वर्धापन दिनानिमित्त आज 5वा दिवस आहे। शिक्षण सप्ताह साजरा होत आहे आणि त्या शिक्षण सप्ताहाचा आज 5वा दिवस। त्याच्यामध्ये कौशल्य दिवस अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांनी गावठी बाजार या ठिकाणी मांडलेला आहे। या गावठी बाजारातून त्याच्या विक्रीमधून विक्री कसं करायचं, त्याचं खरेदी विक्री याचं ज्ञान आत्मसात करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आत्मसात व्हावं हा त्यामागचा एक उद्देश आहे। म्हणजे भविष्यात चांगल्या प्रकारचा उद्योजक निर्माण व्हावा हा त्या पाठीमागचा उद्देश आहे। शिक्षण सप्ताहानिमित्त 7 दिवसचे जे कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम हे विद्यार्थ्यांमध्ये विविध कौशल्य आत्मसात करण्यासाठीचा या ठिकाणी भारत केंद्र सरकारने राबवलेला आहे आणि त्याचा भाग म्हणून आपल्या शिवाजी विद्यालय हिरलोक हायस्कूलमध्ये गेले 5 दिवस हे कार्यक्रम राबवतोय। उद्या आणि परवा या ठिकाणी 2 दिवसानंतर रविवारी एक आपला स्नेहभोजनाचा कार्यक्रम होणार आहे। त्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे। आजच्या या गावठी बाजाराच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असलेले संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय उदयजी सावंत साहेब, सेक्रेटरी नारकर साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष कुजगावकर सर, खजिनदार बाजीराव झेंडे साहेब, सहसेक्रेटरी पंडितनाथ सावंत साहेब, त्याचबरोबर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष धन्यवाद साहेब, आमचे संचालक सन्माननीय दादा परब साहेब, सरपंच सावंत साहेब, संचालक सावंत साहेब आणि त्याचबरोबर चुकून जर कोण राहून गेले असतील तर ते सर्व पालक शिक्षक संघाचे सदस्य, ग्रामस्थ आणि आम्हाला शाळेला सहकार्य करणारे हितचिंतक आणि सर्व सहकारी शिक्षक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी। आज आमचे सर्व सन्माननीय अध्यक्ष महोदय यांच्या हस्ते आपल्या या गावठी बाजाराचं श्रीफळ वाढवून उद्घाटन होणार आहे। खरं म्हणजे या ठिकाणी उद्घाटन होत असताना सावंत साहेब आम्ही जे कार्यक्रम राबवलेले आहेत त्या कार्यक्रमांची कॉपी जिल्ह्यामध्ये इतर शाळांनी घेतलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणजे आता हे फलकलेखन ज्या दिवशी दौर सरांनी म्हणजे शनिवारी ते फलकलेखन केलं आणि सोमवारी तो कार्यक्रम होणार होता, पण आम्ही आदल्या दिवशी ते सगळं नियोजन केलेलं होतं। फलकलेखनाच्या बाबतीत चांगल्या प्रकारे सगळ्या मुख्याध्यापकांच्याकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत आणि बघितलं तर आजच अजून एक प्रतिक्रिया आली की तुम्ही जे उपक्रम राबवत आहेत त्या उपक्रमामध्ये कदाचित भविष्यात जर जागा रिक्त झाली तर आम्हाला पण त्या ठिकाणी शिक्षक म्हणून सांगून घ्या, अशा प्रकारे काही शिक्षकांची पण प्रतिक्रिया आलेली आहे। खरं बघितलं तर हे सगळं सहकारी शिक्षकांचं कार्य आहे आणि संस्थेचं मनोबल आहे, संस्थेने दिलेला पाठिंबा, आपल्याला विश्वास याच्यावर आम्ही उपक्रम राबवतोय। सन्माननीय अध्यक्ष महोदय यांना विनंती करतोय की आपण श्रीफळ वाढवून आजच्या या गावठी बाजाराचं उद्घाटन करावं। दुपारी महालक्ष्मी हॉलकडे घेऊन कोणाकोणा पालकमंत्री सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना विनंती आहे की आपल्या विद्यार्थ्यांनी जर गावठी बाजारामध्ये जे काही रानभाज्या किंवा फळभाज्या ज्या ठिकाणी आणलेल्या आहेत त्यांची विक्री करून आपण रितसर उद्घाटन करावं आणि आमच्या या विद्यार्थ्यांच्या खरेदी करून मालाची खरेदी करून आपण त्याचं रितसर उद्घाटन करावं असं मी आणि इथून पुढे हॉलमध्ये खाद्यपदार्थांचे स्टॉल लावलेले आहे। म्हणजे बाजार करता समजा भूक लागली तर जाऊन तिथे खाद्यपदार्थ आपण खाऊन घेऊ। कशा प्रकारे तयारी केलेली असा, त्यांच्या शॉपमध्ये काय काय असं, कोंबडी असं, अंडी असं किंवा अजून काय असं खाण्याचे स्टॉल ते देखील आता आपण बघूया। आणि आता आपण मुलांची चर्चा करून त्यांना विचारूया की तुम्ही कशी तयारी केला, त्याला आपण एकदा भेट देऊया।
तुम्हाला फायदे मिळणार आहेत का? तुम्हाला काय वाटतं की तुमचा याचा भविष्यात होऊ शकता का? याचे 2-3 फायदे सांगून का मार्केटिंग कौशल्य वाढवू शकता ना? तुमचा आनंद मिळता काय त्याचा? नक्कीच. रोज जर असं असं तर तुमचे पालक देखील इकडे येतात. ठीक आहे. आतापर्यंत किती झाला? काय काय विकलास? काय काय आणलास? भाजी करता? लोणचं. ठीक आहे. कसलं फळ ते? जायफळ. बघू त्याचं आहे. चला तर आता आपण जाऊया गावठी कोंबडे बघू. मला तुम्ही आता बघू शकतास की आता गावठी बाजारामध्ये आपल्या कोंबडी दिसतात. तर कशा प्रकारे मुलांनी कोंबडी आणलेली असते ती बघा. हे किती किलो पर्यंत असत? किती? 1 किलो. किती रुपये? अंडी किती घालता? हा, दिवसाला 1. 2 दिवसाला किती? 2. ठीक आहे. कशा प्रकारे तुमका मजा वाटते आठवडे बाजारात, गावठी बाजारात? रोज असत तर मजा येत? आपल्या कोणतीही गोष्ट विकण्यासाठी काय कमीपणा वाटतं? मजा वाटतं ना? ओके. महिन्यात परवडतो तरी 300 रुपयाला रे. गाडीत टाक आपल्या. बॉन्ड आहे, बॉन्ड मजा हो अध्यक्ष हो हळूहळू चला.
काय रे दा कसे 5 रुपये 5 रुपये भाकरी हो ए माहिती सांगा याबद्दल माहिती सांगा तुमच्या स्टॉलची सांग ओपन कर आता देऊन दाखव चाय नाव कसं तुझं नाव काय कसं वाटतं तुमका ह्यो बाजार करताना चांगला वाटतं ना मार्केटिंगचा स्किल वाढता वडे तुम्ही स्वतः केलात की नक्की